नमस्कार मित्रांनो, जय श्रीकृष्ण. कमी ही भावना कुठून येते? कधी तुमच्या मनात आलंय का की तुमचं आयुष्य काहीतरी शोधते, सतत काहीतरी कमी आहे असं वाटतंय. हातात पैसा आहे, घर आहे, नोकरी आहे, पण समाधान नाही. किंवा काहींच्या बाबतीत तर सगळंच मिळायचं स्वप्न मनात असूनही ते जवळ येतच नाही. का बरं असं होतं? ही तुम्हाला माहिती आहे का? तर याबद्दल शास्त्र सांगतं, ज्यांच्या आयुष्यात भगवंताचं नाव नाही त्यांचं जीवन पूर्ण नाही. ही कमी ही केवळ भौतिक गोष्टींची नसते, तर ती आत्म्याच्या गाभ्यातून आलेली एक हाक असते. माझा परमसंपर्क हरवला आहे आणि त्या हरवलेल्या मार्गाला पुन्हा सापडण्याचं एकमेव साधन आहे ते म्हणजे नामजप. तर नामजप म्हणजे फक्त शब्दांचा खेळ नाही. त्या क्षणी तुम्ही राम किंवा ओम नमः शिवाय उच्चारता, त्या क्षणी काहीतरी अदृश्य पण प्रभावशाली तुम्हाला स्पर्श करतं. तुमच्या ओठांवर एक साधा शब्द असतो, पण त्या शब्दात एक दिव्य ऊर्जा असते, जी तुमच्या आयुष्याला हळूहळू नव्या दिशेने वळवते. वेदांत आणि पुराणात सांगितले आहे की भगवंत स्वतः आपल्या नावामध्ये वास करतात. म्हणून जेव्हा आपण नामजप करतो तेव्हा केवळ नाव नाही घेत, आपण भगवंतालाच आमंत्रण देतो. आणि मग सुरू होते एक अनोखी यात्रा आत्म्याच्या संपूर्णतेकडे. पुढील माहिती पाहण्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. तुम्हाला चांगले आरोग्य, संपत्ती प्राप्त होवो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर चला मग पुढील माहिती पाहूया. नामजपाच्या आधारे मागे लपलेलं तेज. हा नामजप असा काहीतरी आहे की तो अगदी अंधाऱ्या खोलीत दिवा लावल्यासारखा असतो. सुरुवातीला वाटतं काही फरक पडत नाही, पण रोज तो दिवा लावत राहिलात तर एके दिवशी त्या अंधाऱ्या कोपऱ्यातूनही प्रकाश झळकू लागतो. तुमच्या जीवनातल्या कमी या अंधारालाही असाच सामना घ्यायचा आहे. दिवसभरातल्या केवळ काही क्षण नामात घालवले तरी या अंधारात मात करता येतं, हे शास्त्र सांगतं. आणि मग जेव्हा ते जाणवतं तेव्हा तुम्ही फक्त नाव घेणं थांबवतच नाही, तर त्याचं रक्षण म्हणून जप करू लागता. श्रीमंतीचा रहस्यपूर्ण मार्ग. धन हवंय, नाव घ्या. वाचून थोडं विचित्र वाटेल, पण हेच शास्त्र सांगतं. लक्ष्मीचा स्रोत म्हणजे केवळ कर्म नाही, तर संकल्प, श्रद्धा आणि नाम. ओम श्री महालक्ष्मीय नमः या मंत्राचा अर्थ केवळ लक्ष्मीला आव्हान करणं नाही, तर तिच्या कृपेला आपल्या जीवनात वसवणं आहे. शास्त्र सांगतं की जेव्हा एखादी व्यक्ती नियमबद्ध पद्धतीने लक्ष्मीचं नाव घेते तेव्हा धनाच्या झऱ्यासारखे संधीचे दरवाजे उघडतात. अचानक नवीन कामं मिळतात, अडकलेले पैसे येतात, घरचं नशीब सावरायला लागतं आणि सर्व गोष्टी या एका नावाच्या अदृश्य शक्तीमधून घडतात. भाग्याच्या खेळात नामजपाची उलथापालथ कशी होते? तर कधी कधी वाटतं, मी एवढं शिक्षण घेतलं, एवढं कष्ट केलं, पण तरीही माझं नशीब फळफळत नाही. हे का घडतं? उत्तर आहे त्याचं पूर्वजन्मीचे कर्मबद्ध. पण ही गाठ सोडणारा एक उपाय आहे नामजप. कर्माचा गुंताट जेव्हा भगवंताच्या नावाशी भिडतो तेव्हा तो आपल्या अस्तित्वात विरघळतो. रामरक्षा श्रोत, विष्णू सहस्त्रनाम, शिवमहिम श्रोत यांसारख्या नावाचं सामर्थ्य सांगताना अनेक उदाहरणं दिली आहेत, जिथे नामजपामुळे अगदी मृत्यूपासूनही मुक्ती मिळाली. तुम्ही घेतलेले नाव कुठे जाते? तर हा प्रश्न अनेकदा मनात येतो. मी नाव घेतोय, पण ते कुठे जातं? शास्त्र सांगतं, नामजप म्हणजे दिव्य कंपनांचा प्रवाह. हे कंपन तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात पसरतात आणि तुमच्या कर्माच्या गुंतात जाऊन योग्य ती शुद्धी करतात. जसं किरण डोक्यावर पडली तर सावली मागे जाते, तसं नावाच्या प्रकाशात दारिद्र्य, अडचणी, चिंता, अपयश हे आपसकूनच मागे जातात. 7 गोष्टी ज्या
नामजपाने घडतात. तर त्यातली पहिली गोष्ट आहे मनशांती. व्हायब्रेशन बदलल्याने मन शांत होतं. 2. नात्यातील सौख्य, क्रोध, अहंकार यांचे परिणाम कमी होतात. 3. आर्थिक स्थिरता, धन टिकवणं शक्य होतं. 4. आरोग्य सुधारणा, मेंदूतील कंपन नियंत्रित होतात. 5. वाईट संगतीपासून मुक्ती, नामजप वाईट विचारांचं शमन करतो. 6. चक्र ऊर्जा उगम, शरीरातील 7 चक्रे संतुलित होतात. 7. दैवी संरक्षण, न दिसणाऱ्या संकटांपासून रक्षण होते. तुमचं आयुष्य आणि एक अदृश्य ढाल. पांडवांचा एक अपराजित शस्त्र होता. भगवंताचं नाव अर्जुनाने जय श्री कृष्ण म्हणताना आपल्या रथाला संरक्षण मिळालं होतं. हे महाभारतात लिहिलं आहे. तसंच तुमच्या जीवनातही असंख्य युद्ध आहेत. कधी आर्थिक, कधी मानसिक, कधी कौटुंबिक. या सर्वांपासून वाचण्याची एक ढाल हवी का? तर नामजपाची तलवार तुमच्याकडे हवीच. नामजपाच्या अंतिम फलश्रुती. संत तुकाराम म्हणतात, नाम घेतल्याशिवाय न मिळे आत्मसुख. एक वेळी अशी येते की नामजप करणाऱ्याला कोणतीही गोष्ट कमतरतेसारखी वाटत नाही, कारण त्या व्यक्तीच्या आतमध्ये एक प्रबळ समाधान जागृत झालेलं असतं, जे कोणत्याही बाह्य गोष्टींपेक्षा श्रेष्ठ असतं. तर शेवटची गोष्ट पाहूया. आजपासून ते तुम्ही सुरू करा. तुम्ही हे सर्व वाचवलंत. कदाचित तुम्ही आधी नाव घेतलंही असेल, पण त्यामागे श्रद्धा नव्हती किंवा सुरुवात केली पण नियमितता नव्हती. आता हे वाचन हे संकेत आहे की आजपासून नवा संकल्प करा. दररोज फक्त 15 मिनिट तुमच्या आवडत्या देवतेचं नाव, जपमाळ नसेल तरी मनापासून कुठेही बसा, पण मनापासून घ्या. पाहाल लवकरच तुमच्या आयुष्यातून कमी हा शब्दच गहाळ होईल. तर या व्हिडिओमधील माहिती तुम्हा सगळ्यांना उपयुक्त अशी वाटली असेल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. त्यामुळे मी अपलोड केलेला व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहता येईल. व ही माहिती तुम्ही संपूर्ण ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. जय श्री कृष्ण मित्रांनो. जय श्री कृष्ण.